जी माझी मागणी आहे ना, त्यावरच पवारसाहेबांनी भूमिका घेतली आहे की मला न्याय मिळवण्यासाठी जी मी भूमिका मांडली त्या भूमिकेवरच साहेब बोललेले हां. एक मिनिट, काय सांगाल तुम्ही आज भेट घेतली शरद पवार साहेबांनी? माझी जी भूमिका आहे, मी न्यायाची भूमिका जी मांडलेली आहे, माझ्या कुटुंबाला माझ्या भावाला न्याय जे मागितलं आहे त्यावरच पवारसाहेबांनी सांगितलं आहे की न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत तुमच्यासोबत असू. कुठल्या विषयावरती आपल्या चर्चा झाल्या? जे काही विषय आहेत घडलेले त्यावर आम्ही बोललो साहेबांना. प्रामुख्याने तुम्ही फास्ट ट्रॅकमध्ये खटला चालवण्याची मागणी केलेली आहे. मागणी केलेली आहे. सरकारी वकील जे आहेत त्यांच्या संदर्भात मागणी केली आहे आम्ही. सूत्रधार म्हणजे कोण? ते सांगितले आम्ही CDR वगैरे काढा 6 तारखेपासून 5 तारखेपासून 9 तारखेपर्यंत ते सूत्रधार वगैरे सगळे त्याच्यात येऊन जाईल. काल मुख्यमंत्र्यांनी देखील घोषणा केली होती, त्या घोषणेवरती तुम्ही समाधानी आहात का? मी त्याच्यानंतर तुमच्याशी काही कुटुंबियाशी सरकारकडून काही बोलणं झालंय का? तुम्ही समाधानाची गोष्ट केली तर मी माझ्या भावाला न्याय मिळाल्यावरच मी ते प्रतिक्रिया देईल माझी समाधानाची. जोपर्यंत माझ्या भावाला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी ह्या विषयावर कमी बोलतो तुम्हाला जरा, कारण मला जी मागणी आहे माझ्या भावाला न्याय मिळाला पाहिजे, कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, माझी प्रमुख मागणी ती आहे. 3 आरोपी अजूनही अटक नाही. वारंवार तुम्ही अटकेची मागणी करताय मात्र अटक होत नाही. त्याच्याबद्दल तुमचं काही बोलणं होते का? पोलिसांशी काही बोलणं? आज संध्याकाळी बोलणं होईल. आत्तापर्यंत काय झालं आहे, कुठपर्यंत तपास आला आहे, आणि मी सांगितलं आहे की संध्याकाळपर्यंत सर्व आरोपी अटक करा म्हणून मी अशी मागणी केलेली आहे काल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.